सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेले जिल्हा शल्यचिकित्सक पद तसेच अन्य रिक्त पदे तत्काळ भरावीत या मागणीसाठी सतर्क पोलीस टाइम्सच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलंय। या आंदोलनात राजन रेडकर, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, राजाराम उर्फ आबा चिपकर, रीमा मिस्त्री सहभागी झाले होते। तर प्रसाद गावडे, अमोल जंगले, आशिष सुभेदार, प्रतीक राणे, जगन्नाथ राणे, रवींद्र राणे, प्रवीण भगत, राजेश सातोस्कर, नारायण मिस्त्री, विनय मिस्त्री आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती। नमस्कार, मी राजन बापू रेडकर, राहणार रेडी। मी सतर्क पोलीस टाइम्स पत्रकाचा सल्लागार संपादक म्हणून काम करतो। तसेच भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था सिंधुदुर्ग विभागाचा CEO म्हणून काम पाहतो। तिन्ही जिल्ह्यांमध्ये मी काम करतो। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्याचा मी CEO म्हणून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी कोरोना काळात जी परिस्थिती उद्भवली आरोग्य व्यवस्थेची, ती तर सिंधुदुर्गला सगळ्यांनाच माहिती आहे। तर त्या संदर्भात जे जिल्हा शल्यचिकित्सक आहे त्याचं पद रिक्त असताना प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक याच्यावर तो गाडा हाकला जात आहे। तर आमची एक विशेष विनंती राहील की प्रथम पहिलं जिल्हा शल्यचिकित्सक यांची नेमणूक झाली पाहिजे। दुसरी, जी जिल्हा रुग्णालयामध्ये जी रिक्त पद आहेत डॉक्टर्स, परिचारिका आणि आपले कर्मचारी बंधूंची, तर ती आम्ही प्रामुख्याने मागणी आहे की ती देखील रिक्त पदं, जवळपास 600 रिक्त पदं आहेत असं माहिती मिळालेली आहे। तर ती देखील रिक्त पदं भरली जावी। आणि महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयाचा आहे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा, त्याच्यासाठी आम्ही प्रथम प्राधान्य दिलेलं आहे। कारण तो आपला जो मुद्दा आहे तो जर व्यवस्थितरित्या राज्य शासनाने हाताळला आणि त्याच्या संदर्भात जर योग्य निर्णय घेतला तर नक्कीच ही आता जी कोरोना काळातली जी उद्भवलेली परिस्थिती आहे त्याच्यावर आपण मात करू शकलो असतो। पण ती नसल्यामुळे आणि लोकांना त्या संदर्भात आरोग्य व्यवस्थेत आपण व्यवस्थितरित्या जी मृत्यूसंख्या आणि जी कोरोना जी पॉझिटिव्ह रेट जो वाढत आहे त्याच्यावर नक्कीच मात करू शकलो असतो। तर याकरता आमची प्रथम मागणी आहे ती देखील की महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे व्हावं। आणि याच्यासाठी आम्ही बेमुदत आत्मक्लेश उपोषणाला बसलो आहोत। आणि जोपर्यंत शासन योग्य निर्णय देत नाही की या संदर्भात जे आमचे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याशिवाय आम्ही उठणार नाही। मग ते कितीही दिवस लागले तरी आम्ही इथे बसायला तयार आहोत।